नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये पुन्हा एकदा खूप मोठा असा ट्विस्ट आलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण रायाला किडनॅप करताच डिफिकल्ट डंकी, रायाची आई सगळेजण आता गायब झालेले आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इकडे आता राया आणि मंजिरी जिजीला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेले असतात. तेव्हा लगेच जिजी आता दोघांचेही हात हातात घेते आणि रायाला म्हणू लागते, राया, या जिजीचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे रे. खरंच ही जिजी खूप प्रेम करते तुझ्यावरती. जेवढं मी माझ्या मिहीरवरती प्रेम करायचे ना, अगदी तेवढंच प्रेम आहे तुझ्यावरती. त्यावर लगेच रायम लागतो, जिजी अगं ही काय सांगायची गोष्ट आहे का? हे बघ मला माहिती, त्यामुळे जिजी तू टेन्शन घेऊ नको. लवकरात लवकर आम्ही तुला इकडनं बाहेर काढू. त्यावर लगेच आता जिजी मला लागते, मंजिरी मला माफ कर गं, कुठेतरी मीच चुकले. एक आई म्हणून मी चुकीची ठरले गं, माझे संस्कार कुठेतरी कमी पडले. त्यावर लगेच मंजिरी लागते, नाही जिजी, असं काही बोलून स्वतःला त्रास करून घेऊ नको. यात तुझी चूक काहीच नाही आहे. तू तर खूप चांगली आहे गं जिजी. त्यावर जिजी म्हणू लागते, पण मंजिरी मी एक माणूसच आहे ना. शेवटी आता माणसांकडनं चुका होत्यातच, तशाच माझ्याकडनंही काहीतरी चुका झाल्या असतील. पण तुम्ही काळजी करू नका. हे बघा आता तुमच्या दोघांवरती खूप मोठी जिम्मेदारी आली. मंजिरी आता तुला हा संसाराचा गाडा अगदी व्यवस्थित सांभाळायचा आहे. हे बघ तुला रायाला घरातल्या सगळ्यांना अगदी नीट सांभाळायचे. सगळ्यांची काळजी घे बरं का मंजिरी. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला दोघांना सांगते, नानांची जास्त काळजी घ्या. खरंच खूप टेन्शन आलं असेल रे. खरंच त्यांचं मन ना असं चिलबिचल झालं असेल, कारण त्यांना अजूनही वाटतं की मीच चुकीची. मी जे काही वागली ना ते चुकीचं आहे. पण मला माहिती आहे ना, मी जे काही केलं आहे ते चुकीचं नाहीच आहे. मी अगदी बरोबर निर्णय घेतला. कारण मिहीर हा माझा मुलगा नाही तर एक देशद्रोही झाला होता. देशद्रोही. त्यामुळे त्याला संपवणं गरजेचंच होतं. आणि मी जे काही केलं ते अगदी योग्य होतं असंच मला वाटतं. त्यावर लगेच रायम लागतो, जिजी हे बघ सगळ्यात आधी तू या रायाचं नीट बोलणं ऐकून घे. तू कसलंही टेन्शन घेऊ नको. आणि घरच्यांची काळजी करायचं म्हणतेस ना, तर आम्ही कशाला काळजी करू? आमची जिजी आहे की समर्थ. आमची जिजी सगळ्यांची काळजी घेणार आणि लवकरात लवकर तिचा हा राया तिच्यासाठी एक मोठा वकील घेऊन येणार आणि लवकरात लवकर तिची इकडनं सुटका करणार. जिजी तुला तर माहिती आहे ना, रायाचा सबूत म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेघ. आणि एकदा का या रायाने सबूत दिला की तो पूर्ण करतोच. त्यामुळे जिजी उद्या काय बी करून वकिलांना घेऊन येणार हा राया आणि तुला इकडनं सोडणार. त्यावर लगेच आता जिजी म्हणू लागते, राया उद्याचं उद्या बघता येईल रे. उद्याचं कुणाला माहिती असतं. पण आज ना तुम्ही दोघे एक काम करा. तुम्ही दोघे ना माझ्या पाया पडा. मला ना तुम्हा दोघांना खूप आशीर्वाद द्यायचे. आता राया मंजिरीला जिजीच्या या बोलण्यावरनं ना जरा काहीतरी विचित्रच वाटत असतं. तेव्हा मंजिरी लागते, जिजी अगं उगाच काहीतरी तोंडाला येईल ते बोलू नको. असं कुठे बोलतात का? आशीर्वाद नंतरही घेता येणार. तू काय आमच्यासोबतच असणार आहे ना. त्यावर जिजी म्हणू लागते, मंजिरी मी सांगितलं ना, उद्याचं कुणाला माहिती असतंय. पण मला ना आज तुम्हाला आशीर्वाद द्यावंसे वाटते रे. त्यामुळे प्लीज पडा ना, माझ्या पाया पडा ना तुम्ही दोघे जोडीने. आता राया आणि मंजिरी लगेच जिजीच्या पायाला हात लावून दर्शन घेतात. आता जिजी दोघांच्या डोक्यावरती हात ठेवते. खुश राहा, आनंदी राहा आणि चांगला संसार करा असे भरभरून आशीर्वाद देते. तेव्हा लगेच रायम लागतो, जिजी तू टेन्शन घेऊ नको. तू लवकरात लवकर आमच्या सोबत असणार आहे. त्याच वेळेस आता इकडनं लगेच कॉन्स्टेबल मॅडम आवाज देतात, चला तुमची वेळ संपली. त्यावर रायम लागतो, बरोबर जिजी आम्ही येतो, पण लवकरात लवकर मी वकिलांना घेऊन येतो. असे म्हणत राया मंजिरी आता पोलीस स्टेशनमधनं बाहेर निघालेले असतात. आता जिजीला मात्र वाईट वाटतं. त्याच वेळेस आता इकडे मंजिरी रडतच आता पोलीस स्टेशनच्या बाहेर येत असते. तेव्हा रायम लागतो, मिस बाहेर काळजी करू नको, सगळं काही ठीक होणार आहे, आपण आहोत ना. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया अरे जिजीने आज जे काही केलं ना ते फक्त आपल्या दोघांसाठी केलं रे. आपल्या दोघांचा जीव वाचवण्यासाठी तिने तिच्या मुलाला संपवलं आहे. आणि आज ती अडचणीत असताना आपण काहीच करू शकत नाही. त्यावर रायम लागतो, मिस बाहेर काळजी करू नको. मी सांगितलं ना, मी मोठ्यातला मोठा वकील घेऊन येणार आणि जिजीची सुटका करणार म्हणजे करणार. तेवढ्यात लगेच आता निखिल येतो. राया दादा, मंजिरीताई कसे आहात तुम्ही? काही प्लेट्सचा तपास लागला का? आणि जिजीला भेटलात का? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही प्लेट्स तर सापडल्या नाही, पण जिजीला भेटणं झालं आहे आमचं. त्यावर निखिल म्हणू लागतो, ताई मग जिजी कशी आहे? काय म्हणाली? ती ठीक तर आहे ना? बरी आहे ना ती? त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, निखिल अरे वरवर दाखवायला तर खूपच चांगली असं दाखवते,
पण मन तुटून गेलं रे आतून. जे काही घडलं ते खूपच भयंकर होतं ना, त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जिजीला इकडनं बाहेर काढावंच लागेल. पण काय करावं काही सुचत नाही. त्यावर लगेच आता निखिल लागतो, राया दादा आता काय करायचं रे? त्यावर राया लागतो, निखिल सगळ्यात आधी खचून जायचं नाही. हे बघ तू स्ट्रॉंग राहा बरं, आणि तुझ्या मिसफायरची काळजी घे, नानांची काळजी घे, डगमगून जाऊ नको. हा राया हाय की नाही तुमच्यासोबत? मग हा राया आकाश पाताळ एक करेन, पण वकिलांना घेऊन येणार आणि जिजीची सुटका करणार. त्यामुळे तुम्ही दोघे आता घरी जा. मिसफायरची काळजी घे, नानांची काळजी घे, मी येतोच. असे म्हणत राया निघालेले असतानाच थबकतो आणि मंजिरीकडे बघू लागतो. मंजिरी रायाकडे बघत असते. त्याच वेळेस आता राया पटकन येताच मिसफायरला मिठी मारतो आणि मला लागतो, मिसफायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे गं, जीवापेक्षाही जास्त प्रेम आहे. त्यामुळे मिसफायर हा राया तुला कधी बी एकटीला सोडणार नाही. तुझी प्रत्येक संकटात सुखदुःखात तुझी साथ देणार. त्यामुळे मिसफायर तुला डगमगून चालणार नाही. हा राया असेपर्यंत तुला कशाचीच भीती नाही. मी लवकरात लवकर जातो आणि वकिलांना घेऊन येतो. असे म्हणत राया तिकडनं निघालेला असतो. तर आता मंजिरी आणि निखिल दोघेही घरी निघालेले असतात. राया इकडे रस्त्याने पायी चालतच आता फोनवरती बोलत असतानाच पाठीमागे एक गाडी उभी असते. आता ती रायाचीच वाट बघत असते. त्याच वेळेस आता ती गाडी सुरू होते आणि रायाला अगदी क्रॉस करून आता राया शेजारी येऊन उभी राहते. तेव्हा लगेच आता फोनवरती बोलणारा राया ओरडतच मला लागते, दिसत नाही समोर माणूस उभा आहे, एवढ्या जवळ माणसाच्या गाडी लावतो. त्याच वेळेस आता त्या गाडीतला माणूस म्हणू लागतो, सॉरी आज चुकलं आमचं. असे म्हणताच तो दरवाजा उघडतो आणि रायाला धक्का देऊन खाली पडतो. आता लगेच राया ओरडतच त्याच्यावरती हात उचलणार. तेच आता त्याने आपल्या खिशातनं एक स्प्रेची बाटली काढलेली असते आणि रायाच्या पूर्ण तोंडावरती स्प्रे मारलेला असतो. आता त्यामुळे राया बेशुद्ध पडतो. आता ती गाडीतली गुंड खाली उतरतात आणि रायाला त्या गाडीत बसून तिकडनं घेऊन निघालेले असतात. तरी ते आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी निखिल आणि मंजिरी दोघेही रायाची वाट बघत असतात. हॉलमध्ये गरके घालत असतात, फोन लावत असतात, पण ना रायाचा फोन लागतो ना कुणाचाच. म्हणजे टिपिकल डंकीचा कुणाचाच फोन लागत नाही. रायाचा काही तपासच नसतो. मंजिरीला मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, असा कसा आला नाही राया अजून? रात्री गेला होता, वकिलांना घेऊन येतो म्हणाला होता, मग अजून कसा पोचला नसेल? एकतर त्याचा फोनही लागत नाही. का कुणास ठाऊक? मला ना अशी भीती वाटते. राया कुठल्या संकटात तर नसेल ना? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? सगळं काही ठीक असेल ना? असे असंख्य प्रश्न तिच्या मनात आता उभे असतात. पण फोन का लागत नाही याचा? डिफिकल्टशी काही संपर्क होत नाही. निदान त्याच्याकडे राया आहे का हे तरी कळालं असतं. नाही नाही नाही, काहीच कळायला मार्ग नाही. माझा जीवना असा घाबरा झाल्यासारखं झालं आहे. हे सगळं काय होऊन बसलं आहे? असा विचार करत असतानाच आता निखिल म्हणू लागतो, ताई अगं रायादादाचा फोन लागतच नाही, डिफिकल्टचाही लागत नाही, काय करावं काही सुचत नाही, अजून कसे आले नसताल? त्यावर लगेच आता शशिकला आतमधनं येते आणि लागते, काय गं मंजिरी लागला की नाही तुझ्या रायाचा फोन? अगं अजून कसा तपास नाही? कुठे गेला तो? नाही येणार आहे की नाही? काय सगळी नाटकं चालू आहे सगळी? त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू तुला जराही गप्प बसवत नाही का गं? जरा थांब ना, अजून राया आलेला नाही आहे. त्यावर लगेच आता नानाही हॉलमध्ये येतात. तेव्हा शशिकला लागते, आला नाही का येणारच नाही आहे? काय हे सगळं मुद्दाम करतोय? नाही नेमकं त्या रायाला जाऊबाईंना जेलमधनं बाहेर काढायचं आहे ना? तेव्हा मंजिरी लागते, काकू अगं काय बोलतेस तू? का सारखी सारखी डोकं खाते? हे बघ आधीच माझ्या डोक्याला खूप टेन्शन आलं आहे, त्यामुळे त्यात तू अजून डोकं खाऊ नको. थांब ना गं, रायाचा फोन लागत नाही आहे. तेव्हा शशिकला लागते, लागत नाही आहे का मुद्दाम बंद केला आहे संपर्क होऊ नये म्हणून? नेमकं भानगड काय? मला तर हे सगळं चित्र वेगळंच काहीतरी वाटतं या. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू माझा राया तसा नाहीच आहे आणि कालपासून एवढं सगळं घडतंय. या गडबडीत त्याने फोन चार्ज लावला असेल की नाही, त्यामुळे चार्जिंग संपली असेल, बॅटरी उतरली असेल, फोन स्विच ऑफ झाला असेल, असंही होऊ शकतं ना? असा विचार कर ना. त्यावर शशिकला लागते, वा मंजिरी, अगं रायाच्या बाबतीत कुठलाही प्रश्न विचार, तुझ्याकडे लगेच उत्तर असतं. पण जाऊबाईंचं काय? अगं त्यांची सुटका कधी करायची? त्यावर लगेच आता मंजिरी लागते, रायाने मला शब्द दिलाय, तो वकिलांना घेऊन येणार आणि जिजीला इकडनं बाहेर काढणार म्हणजे काढणार. त्यावर लगेच आता शशिकला लागते, हो मग का पाळत नाही आहे तुझा राया शब्द? अगं नुसता म्हणतोय कालपासनं वकिलांना घेऊन येईन, जाऊबाईंची सुटका करेन, पण करत तर काहीच नाही आहे. मला सगळं काही वेगळंच वाटतंय. नक्की हा राया फरार तर झालेला नाही आहे. आता लगेच निखिल लागते, काकू अगं का तू सारखं सारखं ताईला टेन्शन देते? आधीच ताईला खूप टेन्शन आलं आहे, त्यात तू डोकं खाऊ नको. त्यावर शशिकला लागते, गपरे तू, टेन्शन काय फक्त तुझ्या ताईलाच आहे?
अरे मलाही खूप टेन्शन आलं आहे. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही, कारण काल जे काही भयंकर घडलं आहे ना ते खूप विचित्र होतं. आत्ता जरी असं आठवलं ना तरी चित्र डोळ्यासमोर दिसतं. काय जाऊबाईंचं ते रूप होतं, किती भडकल्या होत्या जाऊबाई. त्यांनी स्वतःच्या मुलाला संपवलं. आता ते सगळे काही क्षण इथे दाखवले जातात. त्याच वेळेस आता नानांना वाईट वाटतं. तेव्हा लगेच आता मंजिरी लागते, काकू जरा थांब ना गं तू, काय करायचं याचा विचार करू दे. निखिल, अरे टिपिकल डंकीचाही फोन लागत नाही. मला असं वाटतंय आपण इथे वाट बघत बसण्यापेक्षा आपण घराबाहेर पडू आणि टिपिकलच्या घरी राया असेल तिकडे जाऊन त्याला शोधूया. असे म्हणत आता मंजिरी आणि निखिल घरातनं बाहेर पडलेले असतात. त्याच वेळेस आता नानांना मात्र एक खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे सकाळी सकाळी सगळ्या पंढरपुरात चौकात आता पोलीस गाड्यांची चेकिंग करण्यासाठी उभे असतात. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब एकमेकांशी बोलत असतानाच म्हणत असतात, आज होळी आहे, पण कसली, आपल्याला तर सुट्टीच नाही. इकडे पहाऱ्यासाठी उभं केलं आहे ना, आता प्रत्येक गाडी आली की करा चेक, एवढंच आपलं काम. तेवढ्यात एक ॲम्ब्युलन्स आता जोरात आवाज देत अशी जोरात निघालेली असतानाच आता इन्स्पेक्टर साहेब तिला थांबवतात. आता ती ॲम्ब्युलन्स असते खरे, पण त्यात मात्र ते गुंड आता ओढबाईचं खूप घेऊन आता रायाला घेऊन निघालेले असतात. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर साहेब लागतं, ते एवढी घाई गडबड का चालू आहे, गाडी थांबव, आम्हाला चेक करू दे. त्यावर लगेच त्यातनं एक गुंड खाली उतरतो आणि मला लागतो, साहेब खूप अर्जंट पेशंट आहे, आम्हाला लवकरात लवकर घेऊन जायचं आहे, त्यामुळे प्लीज जाऊ द्या. त्यावर इन्स्पेक्टर साहेब मला लागतात, नाही, आम्हाला आमचं आधी काम करू दे, गाडी चेक करा रे. आता हवालदार पटकन गाडीत मागे बघू लागतात. तर आता राया त्या गाडीत बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो. त्याच्या तोंडावरती मास्कही लावलेला असतो आणि त्याच्या अंगावरती असं पांढरं कापड टाकलेलं असतं. त्याच वेळेस आता रायाचा चेहरा काही हवालदारांना ओळखत नाही. त्याच्या डोक्याला पट्टी लावलेली असते. त्याच वेळेस आता लगेच तो ऑडबाय म्हणजे तो गुंड म्हणू लागतो, साहेब खूप सिरियस पेशंट आहे, लवकरात लवकर हलवायचे, जाऊ द्या आम्हाला. त्यावर हवालदार म्हणू लागतो, साहेब खरंच यात खूप सिरियस पेशंट आहे, यांना जाऊ द्या. आता ती ॲम्ब्युलन्स तिकडनं निसटलेली असते. आता राहायला मात्र ते लोक कुठे घेऊन चाललेले असतात, असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत. तर इकडे आता निखिल आणि मंजिरी धावतच आता रायाच्या अड्ड्यावरती म्हणजे रायाच्या घरी येतात. आता बघतात तर काय, रायाच्या घराला कुलूप लागलेलं असतं. आता मंजिरीला तर धक्का बसतो, काय रायाच्या घराला कुलूप, सगळे कुठे गेले असतील. निखिल, मला ना आता खूपच काहीतरी भीती वाटायला लागली रे, नेमकं हे सगळं काय चालू आहे. मी टिपिकलला फोन लावून बघते, पुन्हा लागतो की काय. असे म्हणत मंजिरी आता पुन्हा फोन लावून बघू लागते, पण ना टिपिकलचा, ना रायाचा, ना डंकीचा कुणाचाच फोन लागत नसतो. काय करावं काही कळत नाही. तेवढ्यात निखिल म्हणू लागतो, ताई मी आजूबाजूला काही माहिती मिळते का बघून येतो. असे म्हणत निखिल धावतच आता बाजूला जातो. मंजिरी इकडे फोन लावत असते, राया मला ना अशी काळजी वाटते रे, तुला कुठलं संकट तर आलं नसेल ना रे, तू ठीक असेल ना, मला खूप भीती वाटते रे, मला काही करून लवकरात लवकर रायाला शोधायचे. असे ती मनाशीच म्हणत असतानाच धावतच निखिल येतो, ताई अगं मी आजूबाजूला चौकशी केली, ते चहावाले काका नाही का, त्यांनी मला सांगितलं की कालपासून इकडे कोणीच नाही आहे, कालच या घराला कुलूप लावलं गेलं आहे. त्यावर लगेच मंजिरी लागते, पण का. त्यावर निखिल लागतो, ते म्हणालेत की टिपिकल डंकी कालच सगळं सामान घेऊन इकडनं निघून गेले. तेव्हा मंजिरी लागते, काय असं कसं न सांगता निघून गेले, आणि राया होता का त्यांच्याबरोबर. त्यावर लगेच आता निखिल म्हणू लागतो, नाही राया भाऊ त्यांच्याबरोबर नव्हता. मग ताई अगं हे सगळं ऐकून तुला काहीतरी वेगळं वाटत नाही आहे का, असं काहीतरी वेगळंच भयंकर घडणार आहे असं वाटते का. तेव्हा मंजिरी घाबरते आणि लागते, निखिल आपण एक काम करूया, कदाचित राया हॉस्पिटलमध्ये त्याच्या आईला भेटण्यासाठी गेला असेल. काल एवढं सगळं झालं, त्याचंही मन स्थिर नसेल रे, कदाचित आपल्या आईजवळ मन शांत करण्यासाठी गेला असेल. तर आपण तिकडे जाऊया, चल लवकरच आपण हॉस्पिटलमध्ये चौकशी करूया. असे म्हणत धावतच निखिल आणि मंजिरी दोघेही हॉस्पिटलला निघालेले असतात. आता मात्र ती ॲम्ब्युलन्स रायाला घेऊन पंढरपुराच्या बाहेर निघालेली असते. तर इकडे हॉस्पिटलमध्ये येताच डॉक्टर समोरच उभे असतात. मंजिरी डॉक्टर असे ओरडतच आता त्यांच्याजवळ येते. त्यावर लगेच त्या मॅडम लागत, काय झालं मंजिरी, एवढी गडबड कसली. तेव्हा मंजिरी लागते, डॉक्टर रायाची आई कशी आहे, आणि राया आला होता का त्यांना भेटण्यासाठी इकडे. त्यावर लगेच त्या डॉक्टर म्हणू लागतात, नाही रायाची आई तर घरी गेली, त्यांना डिस्चार्ज दिलाय ना, मग राया कशाला इकडे भेटायला येईल. त्यावर लगेच मंजिरी लागते, काय त्यांना घरी सोडलं, पण कधी, तुम्ही तर आम्हाला कळवलं पण नाही. त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, मंजिरी अगं गावाकडनं काही लोक आले होते, त्यांना होळीसाठी गावाकडे घेऊन जायचं म्हणून, आणि म्हणूनच आम्ही डिस्चार्ज दिला.
त्यावर मंजिरीला आणि निखिलला धक्काच बसतो. अहो पण मॅडम, तुम्ही असं अनोळखी माणसांबरोबर त्यांना कसं सोडलं? त्यावर लगेच डॉक्टर म्हणू लागतात, अगं मंजिरी, आवश्यक तेवढे सगळे पेपर्स त्यांच्याकडे होते. मग याचा अर्थ त्या त्यांच्या नातेवाईकच असतील ना, म्हणून आम्ही सोडलं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, पण त्यांचं काही पत्ता नावगाव आम्हाला कळेल का? नेमकं कोण घेऊन गेले रायाच्या आईला? प्लीज मॅडम सांगा ना. त्यावर त्या डॉक्टर म्हणू लागतात, ठीक आहे मंजिरी, आमच्याकडे सगळा पत्ता नंबर लिहिल्याशिवाय आम्ही डिस्चार्ज देत नाही, त्यामुळे तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल. असे म्हणत डॉक्टर आता लगेच सिस्टरला आवाज देतात, ते रजिस्टर घेऊन या. आता सिस्टर ते रजिस्टर घेऊन येतात आणि त्यात जो पत्ता, फोन नंबर आणि जे ठिकाण सांगितलेलं असतं त्याचा आता निखिल आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो. आता लगेच मंजिरी निखिलला म्हणू लागते, निखिल, मला ना जरा विचित्रच भानगड वाटते. कोण रायाच्या आईला घेऊन गेलं असेल? म्हणजे रायाची आई गायब, डिफिकल्ट डंकी, राया सगळेच कसे गायब होऊ शकतात? याचा अर्थ नक्कीच राया तर आपल्या आईला भेटण्यासाठी गावी तर गेला नसेल ना. आपल्याला इथे थांबून चालणार नाही निखिल, आपल्याला लवकरात लवकर गावी निघावं लागेल. या पत्त्यावरती जावंच लागेल. कदाचित होळीसाठी रायाही आपल्या आईबरोबर गेला असेल तर. असे म्हणत आता निखिल आणि मंजिरी दोघेही आता तो पत्ता घेऊन गावाकडे निघालेले असतात. तर इकडे आता हॉस्पिटलमध्ये घोरपडे झोपलेला असतो. त्याची अवस्था अजून काही एवढी ठीक झालेली नसते. त्याच वेळेस आता रुजिता त्याच्याजवळ बसलेली असतानाच रुजिताला नानांचा फोन येतो. तेव्हा रुजिता पटकन फोन उचलताच विचारू लागते, नाना, अहो काय झालं? सगळं काही ठीक आहे ना तिकडे? त्यावर नाना रडतच म्हणू लागतात, नाही गं रुजिता, काहीच ठीक नाही आहे. काय चालू आहे, काय होतं आहे, काहीच कळत नाही आहे. तेव्हा रुजिता म्हणू लागते, नेमकं काय झाले नाना? त्यावर नाना म्हणू लागतात, रुजिता, अगं राया गायब, डिफिकल्ट डंकी, रायाची आई सगळे गायब आहे. कुणाचाच काही तपास नाही गं. आणि त्यात उमी जेलमध्ये. आणि या सगळ्यात माझा मिहीर केला गं. कसं स्वतःला सावरावं आणि काय करावं काहीच कळत नाही. आता रुजितालाही ऐकून धक्काच बसतो. तेव्हा रुजिता म्हणू लागते, नाना, अहो तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. राया कुठे गेलाय नेमकं? त्याचा काही फोन वगैरे? त्यावर लगेच नाना म्हणू लागतात, नाही ना गं, रायाचा फोनही लागत नाही आणि रात्रभर तो घरी आला नाही. त्यामुळे मंजिरी आणि निखिल दोघेही त्याला सापडण्यासाठी घराबाहेर पडले. काय करावं आणि हे सगळं काय चाललंय पांडुरंगालाच माहिती. मला तर काहीच कळत नाही आहे गं. या सगळ्यात माझा मुलगा पण आमच्यापासून दुरावला गेला गं. त्यावर लगेच रुजिता म्हणू लागते, नाना, सावरा स्वतःला. मी तुमचं दुःख समजू शकते नाना, पण हे बघा, या सगळ्यात तुम्हाला हिंमत धरावी लागेल आणि काय बी करून आपल्याला लवकरात लवकर रायाला शोधावंच लागेल. कदाचित त्याला कुठलं संकट तर आलं नसेल ना. तेव्हा नाना मला लागतात, हो रुजिता, मलाही खूप भीती वाटते गं. असं वाटतंय की खूप काहीतरी भयंकर मोठं घडणार आहे. का कुणास ठाऊक, माझं मन असं मला चाहूल देतंय गं. त्यावर रुजिता म्हणू लागते, नाना काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेवढ्यात नाना म्हणू लागतात, रुजिता, मी तुला याच्यासाठी फोन केला होता. तुला जर रायाबद्दल काही कळालं तर लवकरात लवकर मला कळवा. ठेवतो मी फोन. आता घोरपडे लगेच फोन बंद होताच रुजिताला विचारू लागतो, रुजिता काय झालंय? तेव्हा रुजिता म्हणू लागते, जय, अरे काय नाही झालं ते विचार, सगळंच काही विस्कटलंय रे. आता नाना सांगत होते, राया काल संध्याकाळी वकील शोधण्यासाठी बाहेर पडला. अजूनही त्याचा काही तपास नाही आहे. त्याचा फोन लागत नाही आहे. डिफिकल्ट डंकी गायब आहे आणि आता तर हॉस्पिटलमधनं रायाची आईही गायब आहे. सगळेच कसे एकखटी गायब होऊ शकतात? हे सगळं कोणी केलं असेल? आणि नानांना असं वाटतंय की नक्कीच भयंकर मोठं काहीतरी घडणार आहे. त्यावर लगेच आता घोरपडे म्हणू लागतो, गायब, सगळे गायब, याचा अर्थ हे सगळं तुझ्या आईने केलं आहे. त्यावर लगेच रुजिता म्हणू लागते, काय, मम्मीने? त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, हो, कारण शशिकला मला बोलली होती, ती एक दिवस सगळ्यांना गायब करणार आहे आणि त्या प्लेट्स मिळवण्यासाठी शशिकला काहीही करू शकते. मला माहिती, हे सगळं शशिकलानेच केलं आहे. त्यामुळे हातावर हात ठेवून चालणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल आणि रायाची मदत करावीच लागेल. तेव्हा रुजिता लागते, जय, तू मदत करणार आहे रायाची? आणि तुझी अवस्था बघ ना. त्यावर लगेच आता जय म्हणू लागतो, रुजिता, अगं मी मेल्यातच जमा होतो, मी संपलो होतो. त्या मिहीरने मला मारूनच टाकलं होतं, पण ऐन वेळेस रायाने माझा जीव वाचवला. आज जर राया संकटात असेल तर माझंही कर्तव्य रायाला वाचवण्याचं. त्यामुळे आता बस, आता हे सगळं मी काढून टाकणार आणि इकडनं रायाला वाचवण्यासाठी निघणार. आपल्या हातात जे काही आता सलाईन वगैरे असतं ते सगळं घोरपडे काढून फेकतो आणि तिकडनं आता रुजिता आणि घोरपडे निघालेले असतात. तर इकडे आता मंजिरी आणि निखिल गावी पोचलेले असतात. आता समोरच गावात काही ओट्यावरती लोक बसलेले असतात. तेव्हा मंजिरी लागते, निखिल, चल आपण या पत्ता कुठे नेमका हे विचारून घेऊया. आता मंजिरी आणि निखिल त्या काकांजवळ येतात आणि त्यांना तो पत्ता दाखवत विचारू लागतात, नेमकं ही जागा कुठे, आम्हाला सांगाल का?
त्यावर ते काका म्हणू लागतात, नाही म्हणजे तुम्ही बरोबर गावात आलाय, पण हा पत्ता आमच्या गावात कुठेच नाही आहे, हे ठिकाणच नाही आहे. आता निखिल आणि मंजिरीला धक्का बसतो. काय, असं कसं होऊ शकतं? नाही नाही, अहो काका, मी माझ्या सासूबाईंच्या त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो, नाही आमची मावशी गावाकडे आली ना, तिला शोधण्यासाठी आलो आहे आम्ही. तुम्ही सांगाल का? नाही, एक अशी म्हातारी जरा 50-55 वयाची बाई आली का इकडे, कोणी नवीन आजारी होत्या त्या. त्यावर लगेच आता ते काका म्हणू लागतात, नाही म्हणजे तुम्ही नेमकं कुणाला शोधताय, त्यांचं काही नाव गाव कळेल का? त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, रायाची आई. त्यावर लगेच ते काका म्हणू लागतात, काय राया? राया हे नाव तर आम्ही कधीच ऐकलं नाही, इकडे राया असं कोणीच नाही. मंजिरी आणि निखिलला धक्काच बसलेला असतो. त्याच वेळेस निखिल म्हणू लागतो, ताई याचा अर्थ नेमकं काय समजायचा? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया गायब आहे आणि हा पत्ताही खोटा आहे. याचा अर्थ कोणीतरी आपल्याला फसवण्यासाठी हे सगळं करतंय निखिल, आणि आता आपल्याला काही करून रायाला शोधावंच लागेल. राया नक्कीच कुठल्या तरी संकटात आहे, याची चाहूल आता मंजिरीला लागलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मंजिरी आता जिजीला भेटण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते. मंजिरीला एकटीला बघताच जिजी विचारू लागते, काय गं मंजिरी, अगं राया कुठे, तू एकटीच आलीस? त्यावर लगेच आता पाठीमागनं शशिकला येते, जाऊबाई तो राया फरार झाला, प्लेट्स घेऊन पळाला, तो कशाला येईल तुम्हाला सोडवायला? आता मात्र जिजीला धक्का बसतो. तेव्हा मंजिरी लागते, नाही नाही, माझा राया असं नाही करू शकत, तो मला कधीही सोडून जाणार नाही. आता मंजिरी धावतच विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायासमोर रडतच म्हणू लागते, का होतंय माझ्याच बाबतीत असं? माझा राया मला कसा सोडून जाऊ शकतो? नाही नाही नाही, त्याचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, जग इकडचं तिकडं झालं तरी चालेल, पण राया मला कधीही सोडून जाणार नाही. तेवढ्यात लगेच पाठीमागनं घोरपड येतो आणि म्हणू लागतो, हो मंजिरी, राया तुला सोडून गेलाच नाही आहे, कारण रायाला कोणीतरी किडनॅप केलं. आता मंजिरीला हे ऐकून धक्का बसतो, काय रायाला किडनॅप केले? तेव्हा घोरपडे म्हणू लागतो, हो, रायाला किडनॅप करून नाशिकला नेण्यात आले, टाकसाळीमध्ये. आता मात्र इकडे लगेच रायाला एका अडगळीच्या रूममध्ये आणून टाकलेलं दृश्य दाखवलं जातं. आता मंजिरी मात्र रायाचा नाशिकला येऊन कसा शोध घेणार आणि पुढे कोण यामागे असणार हे लवकरच कळेल आपल्याला. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.